बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा श्वास. एखाद्या पुतळ्याची नजर एका बिंदूवर स्थिर असावी तशी सुधा श्रावणीकडे बघत बसली होती. एकटक इकडे तिकडे कुठेही न पाहता एकाग्रपणे तिची नजर श्रावणीवर एकवटली होती. निर्जीव पुतळ्यासारखी सुधा आणि नजर श्रावणीवर स्थिर. पण मनाला कोण स्थिर करणार? मन कोण बांधून ठेवणार? मनाची धावपळ चालूच होती. गेल्या 2 वर्षाचा काळ उलटं पालटं करत होतं मन, आणि त्याचं शेवटचं बोट सुधावर स्थिर होत होतं. तुझ्यामुळे ही अवस्था झाली आहे तुझ्या लाडक्या पुरीची. काय मिळवलंस आयुष्यात? हे तुझं ध्येय होतं का? हेच तुला मिळवायचं होतं का? नाही नाही. सुधाची मान नकारार्थी हल्ली. मला कसं वाटेल श्रावणीचं असं व्हावं, पण झालं हे खरं. सुधा सतत स्वतःला दोष देत होती आणि श्रावणीची माफी मागत होती. श्रावणीला ते समजत नव्हतं, पण तरी श्रावणीसमोर श्रावणीला म्हणायचीच ती, बेटा मला माफ कर, चुकले ग मी, खरंच चुकले. तुझ्यापेक्षा काम महत्वाचं मानलं, कामाकडे जास्त लक्ष दिलं, तिथे कधी कामचुकारपणा केला नाही, प्रामाणिकपणे काम केलं, पण तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. त्या दिवशी तू फोनवर रडत होतीस, खूप रडत होतीस, पण मी तुझं रडणं मनावर घेतलं नाही. वाटलं नेहमी सारखंच तुझं नाटक चालू आहे. तू म्हणत होतीस रक्त येतंय, खूप रक्त येतंय, तरी मी लक्ष दिलं नाही. ऑफिसचं काम करत राहिले. असं कसं वागले ग मी? तुझा जरा सुद्धा विचार केला नाही. मला वाटलं तू खोटंच काहीतरी सांगतेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही ग. किती वाईट आहे ना मी. आहेच वाईटच आहे मी. ज्यावेळी तुला गरज होती, तू घरी बोलवीत होतीस, त्यावेळी मी ऑफिसमध्ये काम करत राहिले. आणि आत्ता तुला माझी गरज उरली नाही. म्हणजे सगळ्या गरजांच्या पलीकडे गेलीस तू. आणि गेली 2 वर्ष मी तुझ्या उशा पायथ्याशी बसून आहे, पण काय उपयोग त्याचा? कितीतरी उशीर सुद्धा निश्चित पडलेल्या श्रावणीबरोबर बोलत होती, पण श्रावणीपर्यंत ते पोहोचत नव्हतं. श्रावणी काही समजून घेण्याच्या पलीकडे गेली होती. श्रावणी हलत नव्हती, बोलत नव्हती, हसत नव्हती, खात पीत नव्हती, काहीच नाही. फक्त डोळे उघडे, निर्जीव, निर्विकार, जिवंतपणा हरवलेले डोळे. कधी सुधाला वाटायचं श्रावणीचे डोळे घाबरलेत, तिच्या डोळ्यात भीती ठाण मांडून बसली आहे. तिला काही सांगायचं आहे, पण सांगता येत नाही तिला. अशा श्रावणीकडे बघताना सुद्धा आतल्या आत घुसमटून जायची. डोळ्यांतून धारा व्हायच्या, पण श्रावणीच्या उघड्या डोळ्यांना ते दिसत नव्हतं. श्रावणी म्हणजे घरातलं कोवळं वादळ होतं. लोभसवानं हवंसं वाटणारं वादळ, घरभर पळणारं, उत्साहानं सळसळणारं वादळ. किती आनंदी, किती हसरी, नाचरी, बोलकी, एक क्षणभर सुद्धा गप्प न बसणारी श्रावणी. आपल्या चिवचिवाटानं घर भरून टाकणारी श्रावणी गेल्या 2 वर्षांपासून अशी कोमात होती. तिला असं बघणं सुधाला खूप जड जात होतं. एक प्रकारची शिक्षाच होती ती. हो, शिक्षाच. स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आणि सकाळपासून फोनने नुसता वैताग आणला होता.
पहिला फोन तिच्या आईचाच. डंक मारल्यासारखं तिनं विचारलं, झालं ना समाधान? झालं एकदाच तुझ्या मनासारखं? पेढे वाट सगळ्यांना आता. कुणाचं भलं करणं जमतच नाही तुला. मग तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवायची? आई म्हणून माझा तरी विचार करायचा होतास. तुझ्या बाबांना काय वाटेल याचा तरी विचार. सगळं स्वतःच्या मनाला येईल तसं करणारी तू दुसऱ्यांचा विचार कसा करशील? बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. कशाला जन्माला घातलं तुला कुणास ठाऊक? जन्मतःच गळा घोटला असता तर बरं झालं असतं. हे दिवस तरी पाहायला लागले नसते. सगळ्याचं खापर ती सुधाच्याच डोक्यावर फोडून मोकळी झाली होती. आपल्या लेकीचं काय झालं असेल याचा विचारही तिच्या मनात आला नाही की श्रावणीबद्दल वाईट वाटलं नाही. सुधाच्या मनात आलं, अशी असते आई. आई म्हणजे सगळ्या कुटुंबाचं वाईटपण आपल्या डोक्यावर घेणारी आभाळासारखी विशाल काय झाडाची सावली. तिच्या सावलीत खुशाल सुरक्षित बसावं. पण इथं आईच सुधाला धारेवर धरून रक्तबंबाळ करीत होती. खरं तर सुधाने आपला मोबाईल बदलला होता. नंबरही वेगळा घेतला होता. कुणालाही तिने आपला नंबर दिला नव्हता. तरी तिच्या आईने तिचा मोबाईल नंबर कुठून मिळवला कुणास ठाऊक. सकाळी सकाळी फोन करून तिच्यावर आपला राग काढला. एवढ्यावरच राहिलं असतं तर ठीक होतं. पण सुधाची चौकशी करणाऱ्या सगळ्यांना तिनं सुधाचा नंबर दिला. आणि मग सकाळपासून नुसते फोनच फोन. अभिनंदनाचे फोन. म्हणे सुधा जिंकली. रक्ताच्या नात्याची पर्वा न करता लढली. न्यायासाठी ठाम उभी राहिली. बलात्कारी भावाला, तिच्या सख्ख्या भावाला जन्मठेप झाली. तिला न्याय मिळाला याचं कौतुक करण्यासाठी फोन. सुधाला समजत नव्हतं हसावं की रडावं. सुधाला वाटत होतं, कसलं कौतुक, कसलं हे जिंकणं. कशाचं कौतुक करावं याचं तरी भान ठेवावं लोकांनी. श्रावणी अशी अंथरुणात कोमात पडली असताना जिंकल्याचा आनंद आपल्याला कसा होईल? हे जिंकणं काय आनंदाचं जिंकणं आहे? एवढंही समजू नये लोकांना. श्रावणी इथं मरणासन्न, ना जिवंत ना मृत. 4 वर्षाची पोर असताना तिच्यावर तिच्या सख्ख्या मामानं बलात्कार केला. सुधाला कसं सहन व्हावं? जीवाची नुसती तगमग झाली. राग आला भावाचा. असा असतो भाऊ, स्वतःच्या 4 वर्षाच्या भाचीवर बलात्कार करणारा. शी. तिला वाटायचं त्याचा जीव घ्यावा त्याचा. अशा माणसांना जिवंत राहण्याचा हक्कच नाही. कधी विसरता आला नाही तिला तो दिवस. तिच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस, सगळ्यात भयानक क्रूर दिवस, ज्याची जखम अजून ताजी आहे. श्रावणीला बघता क्षणी मन पेटून उठतं दुःखानं. सगळं नुसतं आत्ताच घडल्यासारखं आठवायला लागतं. सुधाला सगळं आठवायला लागलं. म्हणजे गेल्या 2 वर्षात असा एकही दिवस गेला नव्हता की तिला सगळ्या गोष्टी क्रमवार आठवल्या नाहीत. 2 वर्षापूर्वीचा तिला आणि श्रावणीला आयुष्यातून उठवणारा तो दिवस. एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करणारी सुधा रोजच्यासारखीच ऑफिसला गेली होती. कामात लक्ष लागत नव्हतं. नुसती चिडचिड होत होती तिची. श्रावणीने खूप गोंधळ घातला होता सकाळी. तू ऑफिसला जायचंच नाही म्हणून हट्टालाच पडली होती श्रावणी. हल्ली फारच नाटकं चालली आहेत ना तुझी, सुधा जरा रागातच म्हणाली. ऑफिसला नको का जायला? आणि राधा मावशी आहेत ना तुझ्यासोबत. मला तू हवीस. श्रावणी रडायला लागली. बाळा, मी संध्याकाळी लवकर येते. तिची समजूत काढत सुधा म्हणाली. येताना खूप चॉकलेट्स घेऊन येते, मग तर झालं. नाही, मला चॉकलेट्स नकोत, खेळणी नकोत, तू हवीस. तू. श्रावणीचा आवाज गदगदून आलेला.
शहाणी माझी श्रावणी, शहाणी सोनुली, गुडगल आहेस ना तू? असं नाही करायचं. हस बघू, हस. नाही, मी गुडगल नाही, तू वाईट आहेस. रोज रोज मला सोडून जातेस. नको ना मला सोडून जाऊस. श्रावणी रडायलाच लागली. सोडून जावं तर एक, न जावं तर एक. सुधाचा जीव खालीवर व्हायला लागला. एका क्षणी वाटलं, जाऊ दे जॉब, सोडून द्यावं सगळं. पोरीपेक्षा काम मोठं नाही. श्रावणीला आपली गरज आहे. आईजवळ असणं हा तिचा हक्क आहे. दिवसभर आपली आई घरात नसते. कसं वाटत असेल तिला? आधी गप्पा असायची, छान राहायची. पण अलीकडे चांगलं समजायला लागल्यापासून तिला आई जवळ लागायला लागली. यात तिची काय चूक? आपलं काम, आपला जॉब, आपलं करिअर ही तिची जबाबदारी नाही. आलिशान फ्लॅट, गाडी, चांगलं जगणं ही तिची आत्ताची गरज नाही. आत्ताची तिची गरज आई आहे. खरं तर तिच्या बालजीवावर हा अन्याय होतोय हे सगळं सुधाला समजत होतं, पटतही होतं. पण तिच्या हातात आता काही नव्हतं. जॉब सोडणं तर शक्यच नव्हतं. डोकीवर प्रचंड कर्ज होतं. कोटीचा फ्लॅट घेतला होता, गाडी घेतली होती. कर्जाचे हप्ते तर फेडायलाच हवे होते. शिवाय घरी कोणी नाही म्हणून श्रावणीसाठी राधाबाईला दिवसभरासाठी ठेवलेली तिचा पगार. श्रावणी कंटाळू नये म्हणून तिला फिरवून आणण्यासाठी ड्रायव्हर ठेवला होता, त्याचा पगार. स्वयंपाकीन बाई, साफसफाईवाली बाई, त्यांचे पगार भागवणं गरजेचं होतं. पगार लाखात होता, पण खर्चही मोठा होता. जॉब सोडणं शक्यच नव्हतं. त्यात तिच्या नवऱ्याने, यशने बेंगलोरला ट्रान्सफर करून घेतली होती. त्यामुळं सगळं काही सुधालाच करावं लागत होतं. सुधा आणि यश दोघं एकाच कंपनीत जॉबला होते. दोघांचं तिथंच जमलं. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. वेगळ्या जाती, वेगळे धर्म, दोघांच्याही घरातून विरोध, नकार, तरी त्यांनी लग्न केलं. परिणाम अपेक्षितच होता. दोघांच्या घरच्यांनी संबंध तोडले. जाणं येणंच काय, फोनवर सुद्धा बोलणं सोडलं. कसली चौकशी नाही, काही नाही. जणू वाळीतच टाकलं दोघांना. तरी दोघांचं फारसं बिघडलं नाही. दोघांचे पगार लाखात. संसार छान चालला. हफ्ते फेडणं अवघड नव्हतं. 1,20,00,000 आलिशान फ्लॅट घेतला. कुठं कशात काहीच कमी नव्हतं. सगळं मनासारखं छान चाललं होतं. थोड्याच दिवसात पुन्हा तिचा पगार वाढला. दुधात साखर पडल्यासारखं झालं दोघांना. दर 6 महिन्यांनी तिचा पगार वाढत गेला. बढती मिळत गेली. ती बॉस झाली. आणि हीच खरं तर वैवाहिक जीवनाच्या वाताहतीची सुरुवात होती. नवरा असलेल्या यशला हे पचवणं अवघड जात होतं. आपली बायको भराभर वर चढत गेली, पगार वाढत गेला, ती बॉस झाली आणि आपण आहोत तिथंच आहोत. हे त्याला खुपायला लागलं. पण त्यानं ते वरवर दाखवलं नाही. मनातली नाराजी चेहऱ्यावर बिलकुल सुद्धा आणू दिली नाही. पण आत असूयेची ठिणगी पडली होती. ती हळूहळू वाढत होती. काय करावं समजत नव्हतं. स्पष्ट बोलताही येत नव्हतं. त्यात प्लॅनिंग कुठंतरी फेल गेलं आणि सुधाला दिवस गेले. खरं तर एवढ्यात मूल नको होतं, हा दोघांचा निर्णय होता. पण यशने आता आपला निर्णय बदलला. म्हणाला, प्लॅनिंग चुकलं हे एका अर्थी बरंच झालं. आता बाळ होतंय तर होऊ दे. नाहीतरी आपल्या दोघांची वये वाढलीत. आता कशाला उशीर करायचा. आणि आपण काही हे मुद्दाम नाही केलं. पण आता बाळ येतंय तर त्याचं आपण स्वागत करूया. अरे पण कसं शक्य आहे हे? काही अशक्य नाही, जमू आपण. पण कसं? आपण दोघे दिवसभर बाहेर, बाळाकडे कोण बघणार? आपल्यासारख्या सॉफ्टवेअरवाल्यांना मुलं होत नाहीत का? होतात, पण त्यांना सांभाळायला त्यांच्या आज्या येतात. इकडची नाही तर तिकडची. कुणी ना कुणी येतं मदतीला. आपल्याकडं कोण येणार?
कुणी आलं नाही तर आपण बाळाला पाळणाघरात ठेवू, त्यात काय एवढं. पण मला खात्री आहे असं होणार नाही. मला वाटतं ही एक संधी आहे तुझं माझं कुटुंब जोडण्याची. आपलं बाळ दोन्ही कुटुंबाला जोडेल, जवळ करेल. एकदा बाळ जन्माला आलं की आपल्या दोघांच्या आया सगळं विसरून जातील आणि धावत येतील नातवासाठी. नातवंड कुणाला नको असतात. तिसऱ्या पिढीची जोडणी आवडते आजी आजोबांना. आपला वाढता वंश बघायला नक्की येतील सगळे. असं होईल? नक्की होईल, मला खात्री आहे. असंच होईल. कितीतरी लोकांच्या बाबतीत असं घडलं आहे. हे मात्र सुधाला पटलं, कारण चित्राच्या बाबतीत असंच झालं होतं. दोघांनी आंतरजातीय विवाह केला. दोघांच्या घरच्यांनी विरोध केला. संबंध तोडले. पण चित्राच्या गरोदरपणात तिची आई यायला लागली आणि बाळणपणानंतर तिची सासू आली. मग काय, सगळे एक झाले. जात धर्म सगळे एक झाले. आपलं हे असंच झालं तर किती बरं होईल. सुधाला हे पटलं आणि दोघांनी बाळाला जन्माला घालायचा निर्णय घेतला. पण अंदाज सपशेल चुकला. दोघांचे आईवडील एवढे कट्टर निघाले की कुणीच आलं नाही. ना मदत, ना विचारपूस, ना चौकशी, काहीच नाही. सुधानं फोनवरून आईला लाडे लाडे सांगितलं, आई, तू आता आजी होणार आहेस. मी आई होणार आहे आजीबाई. त्यात काय मोठा पराक्रम गाजवलास. सुधाला पुरतं बोलूही न देता ती म्हणाली, आमच्या घरासमोरच्या कुत्रीलाही 8 पिल्लं झालीत. त्यात काय एवढं कौतुक. तिनं फोन फट्ट दिशी ठेवून दिला. त्यानंही आपल्या आईला सांगितलं, आई, तू आता आजी होणार आहेस. आजीनं रुसलेलं बरं नाही. आता ये बघू लवकर. कशाला. त्याची आई रागातच म्हणाली, तिचं बाळंतपण करायला की तिच्या पोराचं हागमूत काढायला. तिला सांग तुझ्या आईला ये म्हणावं. चांगले संस्कार केलेस पोरीवर. आता निस्तर म्हणावं. त्यानेच फोन कट केला. झालं, विषय बंद. पुन्हा कुणी आजी लोकांना सांगायचा प्रयत्न केला नाही. पुढं सुद्धा बाळंत झाली. छान गोड गोंडस मुलगी झाली. मुलीचे फोटो पाठवले मोबाईलवरून, तरी कुठल्या आजीला पाना फुटला नाही की आजी आजोबांचा राग गेला नाही. सुधाने 2 महिन्याची रजा टाकली. पुढं काय, रजा तरी किती टाकणार. शेवटी बाई ठेवली दिवसभराची. किती बायका बदलल्या, किती सोडून गेल्या, किती पाळणाघरांचा अनुभव घेतला, त्याला हिशोबच नाही. नुसता मनस्ताप. अशात 2 वर्षे काढली. नवऱ्यानं सतत पाठीमागं भुणभुण लावली, जॉब सोड, जॉब सोड. असा कसा जॉब सोडणार. ती म्हणाली, एकदा जॉब गेला तर पुन्हा चांगला जॉब मिळत नाही, हे काय तुला माहीत नाही. माहीत आहे मला, पण बघू ना जेव्हाच्या तेव्हा. काय फरक पडणार आहे. 7-8 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. 4थ्या वर्षी एकदा स्कूलला घातलं की निम्मा दिवस बाहेरच जाईल तिचा. मग सोपं होईल. पण तोपर्यंत हप्त्यांचं काय. ते कशाने फेडणार. फेडतील ग. काय गडबड आहे. तो म्हणाला, आधी श्रावणीकडे लक्ष द्यायला हवं. तिचे फार हाल होत आहेत. हो रे, पण काय करायचं आता. तू तुझ्या आईला सांग यायला. हे बोलण्यात काही अर्थ आहे काय. तू म्हणणार तुझ्या आईला सांग, मी म्हणणार तुझ्या आईला सांग यायला. जे अशक्य आहे ते बोलून काय उपयोग. येणार असते तर ते केव्हाच आले असते. मग जॉब सोड ना, तेच सांगतोय मी. स्वतःच्या पोरीपेक्षा जॉबला जास्त महत्त्व देऊ नकोस. जॉबला महत्त्व देत नाहीये मी, पण तुझ्या पगारात घर चालून हप्ते भरता येतील का आपल्याला. मला माहिती आहे माझा पगार तुझ्यापेक्षा कमी आहे. तो 63लाच एकदम चिडलास तिच्यावर. आता यात चिडण्यासारखं काय आहे. अतिशय शांतपणे ती म्हणाली, वस्तुस्थिती तर तीच आहे ना.
पण ते सारखं म्हणण्याची काय गरज आहे? मी कुठं म्हणते सारखं? म्हणतेस ना, सारखंच म्हणतेस. सारखं हप्ते 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 करून मी हप्ते भरून घर चालवू शकत नाही हे दाखवण्याची एक संधी कधी सोडत नाहीस तू. उठ सूट माझा अपमान करतेस. कमाल आहे तुझी. हे खरं तर तुला समजायला हवं. मी सांगण्याची वेळ का आणतोस तू? फार पैशाची गुरमी दाखवू नकोस. आधी श्रावणीकडे लक्ष दे. संसार महत्वाचा, मग करिअर वगैरेची थेरं. थेरं? ती चिडलीच. याला थेरं म्हणतोस तू? नाहीतर काय, सोडून टाक जॉब आणि घराकडे बघ. आणि हप्त्यांचं काय? पुन्हा हप्ता. हातातला ग्लास त्याने भिंतीवर फेकला जोरात. हप्त्यासमोर मला कसपट समजतेस तू? या फ्लॅटचेच हप्ते ना? विकून टाकूया फ्लॅट आणि भाड्याच्या घरात जाऊन राहूया, मग तर झालं. सारखी तुझ्या हप्त्याची दादागिरी नकोय मला ऐकायला. कंटाळोय मी ते ऐकून. भिकेचे डोहाळे सुस्त आहेत तुला, दुसरं काय? तू बोलत नाहीयेस हे. तुझ्यातल्या नवरेशाहीचा गंड बोलतोय. मी बॉस असल्याचं तुला सहन होत नाहीये. माझा पगार खुपतोय तुला, माझा अधिकार सलतोय तुला. हो 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 हो, सलतोय तुझा अधिकार. मला पचवता येत नाही ते. कमाल आहे तुझी. मग यात माझा काय दोष आहे? मी काय करू? तू तू जॉब सोड आणि घराकडे लक्ष दे. का? का म्हणजे? का म्हणजे? मी सांगतोय म्हणून. नवरेशाही दाखवायला येस तू? हो हो, दाखवतोय नवरेशाही. तुला काय म्हणायचं आहे ते म्हण. पण एकतर जॉब सोड किंवा दुसरा पार्ट टाइम जॉब बघ. घराकडे दुर्लक्ष झालेलं मला चालायचं नाही. असे वाद वरचे वर घडू लागले. सुधाला काय करावं समजत नव्हतं. सांगायचं कुणाला? आपण खूप खूप एकटे आहोत. आपलं कुणी नाही या जगात, असं वाटायला लागलं. आंतरजातीय लग्न केल्याची एवढी मोठी शिक्षा पालक का देतात? नवऱ्यापेक्षा जास्त असलेला पगार नवऱ्याच्या नाकाला का झोंबतो? बायको बॉस आहे यात अपमान मानण्याचं कारणच काय? मुलांची जबाबदारी फक्त आईचीच कशी काय असू शकते? पूर्वी पुरुष मिळवायचा, बाई घर चालवायची. आता जर बाई पुरुषांपेक्षा जास्त मिळवत असेल तर त्याला घराकडे जरा जास्त लक्ष द्यायला काय हरकत आहे? बाई पुरुषापेक्षा खालच्या पायरीवरच हवी असा अट्टाहास का? शिकलेल्या पुरुषांची ही अवस्था तर अडाणी पुरुषांचं काय? सुधाला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. सुधा हतबल व्हायला लागली. पण तरी जॉब सोडणं तिला पटत नव्हतं. फक्त श्रावणीसाठी चांगली बाई मिळायला हवी होती. ती गरज राधाबाईनं पुरी केली. राधाबाईनं सुधाचा प्रश्न सोडवला. राधा चांगली होती, शिकलेली होती, नीटनेटकी होती. विशेष म्हणजे तिला मुलांची आवड होती. कॉलेजला जाणाऱ्या तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी गरज म्हणून ती हे काम करायला तयार होती. श्रावणीचं आणि राधाबाईचं जमल्यानं सुद्धा निश्चिंत झाली. यशला आता कटकट करायला जागा नव्हती. तो शांत होता. सुधाला वाटलं बरं झालं, आता सुरळीत होईल सगळं. आणि एक दिवस तो त्याची ट्रान्सफर झाल्याची बातमी सांगत आला. तीही बेंगलोरला. ती पुण्यात आणि तो बेंगलोरला. कसं शक्य होईल आता? ती म्हणाली त्याला, हे काय, तू नाही म्हणून सांगायचं नाहीस का? नाही का म्हणू मी? तो आनंदानं म्हणाला, मला तिथं ऑफिस मॅनेजर म्हणून अपॉइंट केलंय. पगार किती वाढलाय? पुन्हा पगार. तो चिडलाच एकदम. त्याच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाला, सगळ्या गोष्टी पैशासाठीच करायच्या असतात का? तिथं चांगली पोस्ट मिळाली हे काय कमी झालं? पगारही वाढलाय थोडा. अरे पण मी इथे एकटी काय करणार? तू नको जाऊस, कॅन्सल करून टाक. माझं चांगलं झालेलं बघवतच नाही का तुला? अरे पण श्रावणी, मी एकटी कशी काय सांभाळणार तिला?
पैसा आहे ना तुझ्याकडे भरपूर, तो सांभाळेल श्रावणीला. तिला समजत नव्हतं, हा सारखा पैसा का काढतो, पैशाचा काय संबंध आहे इथं. श्रावणी दोघांची जबाबदारी नाही का. तिला राग आला, वाटलं ओरडावं त्याच्यावर. मूल पाहिजे हा त्याचा अट्टाहास होता. दोन्ही कुटुंब एक करण्यासाठी बाळ कसं गरजेचं आहे याचं स्वप्न त्यानं दाखवलं होतं. ते तर साध्य झालंच नाही. पुन्हा याची नाटकं वेगळीच चालली आहेत. असं का करावं यानं. कदाचित तिच्या मनात काही टोचलं. हा आपल्या वाढलेल्या पगारावर, आपल्या त्याच्यापेक्षा वरचढ असल्या पोस्टवर जळतोय. त्याला हा स्वतःचा अपमान वाटतोय. त्यासाठी, केवळ त्यासाठीच तर यानं मुलाला जन्माला घालायची शक्कल काढली नसेल. म्हणजे मला संसारात अडकवून ठेवण्यासाठी. किमान हा जॉब सोडून कुठेतरी पार्ट टाईम जॉबचा पर्याय स्वीकारून याच्या वरच्या पोस्टवरून खाली उतरवण्यासाठी तर यानं ही खेळी केली नसेल. तिला भयंकर राग आला. जळफळाट झाला तिचा. पण ही वेळ रागावण्याची नव्हती, जुळवून घेण्याची आहे असा विचार येताच ती सहज बोलल्यासारखी म्हणाली, ठीक आहे, मग माझी पण ट्रान्सफर होते का बघते बेंगलोरला. कशाला, पुन्हा माझ्या डोक्यावर बसायला. तो पटकन बोलून गेला. त्याला इथं आपल्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून त्यानं स्वतःहून ट्रान्सफर करून घेतले असेल हे तिच्या लक्षात आलं. तरी ती म्हणाली, नको ना रे जाऊस, मला हवा आहेस तू. तुझी सोबत हवी आहे मला. श्रावणीला बाबा हवा आहे. नको जाऊस, प्लीज प्लीज राहा इथंच. मी काही तुला घटस्फोट देत नाहीये. जॉबला चाललोय, येत जाईन अधेमध्ये. आणि मग तो गेलाच. सगळी जबाबदारी सुधावर पडली. घरात बसून श्रावणी कंटाळते म्हणून गाडीवर एक ड्रायव्हर ठेवला. श्रावणीला 2 तास प्ले ग्रुपला सोडायचं, तिथून आणायचं, हे सगळं ड्रायव्हर करत होता. राधाबाई असायचीच सोबत. श्रावणी 4 वर्षांची झाली होती. यश 2-4 महिन्यातून एकदा येत होता. कधी श्रावणीला घेऊन सुद्धा बेंगलोरला जात होती. सगळं छान चाललं होतं. त्यात आणखीन एक चांगली गोष्ट घडली होती. ती म्हणजे सुधाचा मोठा भाऊ विवेक घरी यायला लागला होता. दोन्ही घरातलं अंतर त्यानं थोडं का होईना कमी केलं होतं. सुधाला आशा वाटायला लागली. विवेकच्या पाठोपाठ त्याची बायको येईल, मुलं येतील, मग आई येईल, मग बाबा. सुधाच्या आशा वाढल्या. पण झालं भलतंच. सुधाला तो दिवस कधीच विसरता येत नव्हता. सगळ्या गोष्टी काल परवाच घडल्यासारख्या वाटत होत्या. जखम अजून ताजीच होती आणि ती श्रावणीला पाहताच भळबळून वाहत होती. खपली धरतच नव्हती जखम. त्या दिवशी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त असतानाच घरातून फोन आला. श्रावणी फोनवर रडत होती. अजून तुझं रडणं चालूच आहे का. सुधा ओरडली. तू ये ना लवकर. श्रावणी रडत म्हणाली, मला भीती वाटायला लागली, खूप भीती. तू ये ना लवकर. भीती वाटायला काय झालं तुला. मला श्रावणी आणखीनच रडायला लागली. मला काय, बोल ना. मला रक्त येते खूप. हे आणखी काय तुझं नवीन. सुधा वैतागून म्हणाली, काय झालं, कुठं पडली बिडलीस का. नाही. रडणं चालूच. मग कापून घेतलंस का. किती वेळा सांगितलं सुरी हातात घेत जाऊ नकोस म्हणून, पण ऐकतेस कुठं. नाही ग. रडणं चालूच. मग काय झालं. राधाबाईकडे फोन दे बघू, मी बोलते तिच्याशी. मावशी बाहेर गेली. हे ऐकताच सुधाला राग आला. बाहेर कशाला गेली ती शहाणी. मला माहित नाही, पण तू ये ना लवकर. मला खूप रक्त येते. उगाच नाटक करू नकोस. फोन ठेव आणि राधाबाई आल्यावर तिला लागलीच मला फोन करायला सांग.
श्रावणीने फोन ठेवायच्या आतच सुधाने मोबाईल बंद केला. सुधा पुन्हा कामाला लागली. तासाभरात पुन्हा फोन आला नाही म्हणजे आता श्रावणी गप्प बसली असेल असं वाटून सुधा निश्चिंत झाली. राधाबाई आली असेल, तिला फोन करावा का असंही तिच्या मनात आलं. पण पुन्हा श्रावणी ये म्हणून हट्टाला पेटेल त्यापेक्षा नकोच फोन करायला असा विचार करून तिनं फोन केला नाही. पण राधाबाईनेच घरातून फोन केला. फोनवर राधाबाई रडतच होती. मॅडम मॅडम घाबरल्यासारखी ती म्हणाली. मॅडम ताबडतोब घरी या, लगेच निघा. का ग, काय झालं? आता मात्र सुधा घाबरली. राधाबाई घाबरली म्हणजे तसंच काही कारण असेल. तिनं पुन्हा विचारलं. काय झालं राधाबाई, तुम्ही घाबरलाय का एवढ्या? श्रावणी श्रावणी राधाबाई रडायलाच लागली. काय झालं श्रावणीला? सुधा हादरलीच. श्रावणी काहीतरी रक्त येतंय म्हणत होती. रक्तस्राव जास्त होऊन भलतंच काही झालंय की काय? सुधाला समजेना काय बोलावं, काय विचारावं. मॅडम एक क्षणही थांबू नका, लवकर या. राधा प्रचंड घाबरली होती, रडतही होती, आवाज थरथरत होता. अगं पण काय झालं, काय झालं ते तरी सांगशील की नाही? श्रावणी मॅडम, श्रावणी काय झालं श्रावणीला? आल्यावर सांगते, पण तुम्ही लवकर या. अगं सांग ना काय झालं. सुधा ओरडलीच. इकडचे तिकडचे तिच्याकडे पाहायला लागले. तशी सॉरी 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 म्हणून ती हळू आवाजात म्हणाली. माझा जीव चालला इथे, आधी काय झालं सांग बघू. मॅडम मॅडम श्रावणीवर काय? सुधाचा धीर सुटत चालला होता. मॅडम श्रावणीवर कुणीतरी बलात्कार केलाय. काय? सुधा किंचाळीच. सुधा काय झालं? चित्रा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. काही प्रॉब्लेम झालाय का? सुधा डोकं गच्च धरून बसली. काय झालं बोल तरी. चित्रा म्हणताच स्वतःला सावरून सुधा म्हणाली. तू इथं मॅनेज कर, मला घरी जायला हवं ताबडतोब. काय झालं, काय झालं? मी येऊ का बरोबर? नको नको, मी जाते, तू इथलं बघ. तू काळजी करू नकोस, मी आहे इथं, बघते. पण तू जाशील ना व्यवस्थित? सुधाची अवस्था बघून चित्रा म्हणाली. गाडी ठेव इथंच आणि रिक्षानं जा. मी गाडी लावते व्यवस्थित आणि पोचल्यावर फोन कर. सुधा रिक्षानं घरी निघाली. श्रावणी रक्त येतंय म्हणून रडत होती. त्याचा अर्थ इतका भयानक, इतका भयंकर असेल असं तिला स्वप्नात सुद्धा खरं वाटलं नसतं. घरी येऊन बघते तर श्रावणी बेडवर. राधाबाईनं कमरेपर्यंत पांघरलेलं पांघरून काढून दाखवलं. बेडशीटवर रक्तच रक्त आणि श्रावणी बेशुद्ध अवस्थेत. सुधाला समजतच नव्हतं काय करावं. तिला रडायला झालं. अगदी अगदी असहाय्य, एकाकी असल्यासारखं वाटलं. रागही आला प्रचंड. कुणी केलं असेल हे? निर्लज्ज, नालायक, हरामखोर. मनातल्या मनात शिव्या देत तिनं तो राग राधाबाईवर काढला. खान्न दिशी राधाबाईच्या थोबाडीत मारून ती ओरडली. काय केलंस ग हे? एवढं सगळं होईपर्यंत तू काय करत होतीस? तिला जोरात ढकलून सुद्धा म्हणाली. 10,000 मुजले तुला, ते काय हे करण्यासाठी? मी काही नाही केलं मॅडम. राधा रडायला लागली. एवढं होईपर्यंत तू काय करत होतीस? ते नंतर सांगते मॅडम, आधी हिला दवाखान्यात न्यायला पाहिजे. हां ते पण खरंच आहे. चल लवकर, ड्रायव्हरला बोलव, पटकन आधी हिला हॉस्पिटलला नेऊया. 10 मिनिटात श्रावणाला घेऊन सुद्धा हॉस्पिटलमध्ये आली तर डॉक्टर पेशंट हातात घ्यायला तयार नव्हते. म्हणाले, ही रेप केस आहे, आधी पोलीस स्टेशनला FIR नोंदवायला हवा. प्लीज डॉक्टर, प्लीज आधी हिला बघा, उपचार करा.
मग पोलीस कंप्लेंट करूया, सुधा म्हणाली. पण डॉक्टरांनी आधी पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलीस आले. रीतसर श्रावणीला चेक करून सगळं लिहून घेऊन, श्रावणीचे रक्ताळलेले कपडे आपल्याबरोबर घेऊन, डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन सुधा आणि राधाबाईला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. जाताना डॉक्टरांना श्रावणीवर उपचार करण्याची त्यांनी परवानगी दिली. राधाबाईनं पोलीस स्टेशनला जे सांगितलं ते अविश्वसनीय तर होतंच, पण भयंकरही होतं. दुपारी राधाबाईच्या शेजारणीचा तिला फोन आला की तिच्या घराचं कुलूप तोडून घरात चोरी झाल्याचा. राधाबाई घाबरली. पटकन उठून जाता पण येईना. श्रावणीजवळ कोण? तिला एकटीला घरात सोडून जावं तर एक, कारण श्रावणीला एकटीला घरात सोडून कुठंही जायचं नाही ही मॅडमची मुख्य अट होती. आणि घेऊन जावं तर एक, घरातून काय काय गेलं याचा अंदाज लावता येत नव्हता. पोलीस स्टेशनला जावं लागेल तर श्रावणीला घेऊन कुठं फिरणार? काय करावं तिला समजत नव्हतं. शेवटी नाईलाजानं तिनं मग श्रावणीच्या विवेक मामाला फोन केला. अधनमधनं श्रावणीचे मामा येतच होते, तर त्यांना बोलवून घ्यायला काय हरकत आहे? 1-2 तासाचाच प्रश्न होता. मॅडमना सांगून त्यांना त्रास देण्यापेक्षा विवेक भाऊंना बोलावलेलंच बरं, असा विचार करून तिने विवेकला बोलवून घेतलं. विवेकने काही खळखळ केली नाही. ते राहायला तयार झाले. तुम्ही निश्चिंत जाऊन या, मी आहे इथं, पण लवकर या. विवेक भाऊंच्या भरोशावरती गेली. जाताना तिनं श्रावणीला सांगितलं, मामा आहेत तुझे, मी लागलीच जाऊन येते. श्रावणी तेव्हा तू जाऊ नको रडायला लागली, पण मामाने तिला जायला सांगितलं आणि दार लावून घेतलं. जिन्यातून जाताना श्रावणीच्या रडण्याचा आवाज येतच होता, पण लागलीच यायचं आहे आणि मामा आहेतच घरात म्हणून ती गेली. तिच्या घरात तसं फारसं किमती असं काहीच नव्हतं, तरी देव्हाऱ्यावरच्या देवाचं हाताला लागेल ते घेऊन चोर पळाले होते. घर अगदी विस्कटून गेलं होतं. रिक्षानं जाऊन तिनं पोलीस कंप्लेंट केली. पोलीस घरी येऊन पाहून काय काय हरवल्याची नोंद करून घेऊन जायला 3-4 तास गेले. त्यानंतर वेळ न घालवता पुन्हा रिक्षाने ती घरी आली. श्रावणीचे मामा आता किती उशीर झाला म्हणून ओरडतील की काय म्हणून ती घाबरलीच होती. त्याच अवस्थेत तिनं दारावरची बेल वाजवली. कुणी दार उघडलं नाही. पुन्हा पुन्हा बेल वाजवली तरी दार उघडलं नाही. विवेक भाऊ झोपले की काय म्हणून पुन्हा बेल वाजवली, दार वाजवलं, पण नाहीच. दरवाजा उघडलाच नाही. तिनं मग दार ढकलून पाहिलं तर दरवाजा उघडला. आधीच घाबरल्या तिनं आत जाऊन पाहिलं तर हॉलमधल्या टिपॉयवरच्या फोनचा रिसिव्हर खाली लोंबत होता आणि तिथंच जमिनीवर श्रावणी पडलेली. हे काय भलतंच म्हणून तिनं जाऊन पाहिलं तर श्रावणी बेशुद्ध आणि तिच्या पायावर रक्ताचे ओघळ. राधाबाई प्रचंड घाबरली. रक्त कुठून येतंय म्हणून तिनं पाहिलं तर लक्षात आलं श्रावणीवर बलात्कार झालाय. घाबरल्या तिनं मग मॅडमना फोन केला. राधाबाईनं सांगितलेलं ऐकून सुधाच्या मनात आलं, म्हणजे हे विवेकनं केलं? तिचा विश्वासच बसत नव्हता. कसं शक्य आहे? पण तो असा राधाबाई यायच्या आधी गेला कसा निघून? अचानक जावं लागलं असतं तर त्यानं मला तसा फोन तरी करायला हवा होता. त्याने फोन केला नाही. तो दार पुढं करून निघून गेला. त्यानंतर श्रावणीने आपल्याला फोन केला असावा. रक्त येतंय, खूप रक्त येतंय असं श्रावणी म्हणत होती, रडत होती. आणि आपण तिलाच रागावून फोन बंद केला. त्यानंतर ती बेशुद्ध. बापरे, सुधाला रडायलाच आलं. किती किती नालायक बेजबाबदार आई आहोत आपण. आणि विवेक, त्याची तर घृणाच आली. त्यानंच शी. राग, दुःख, चीड, संताप आणि स्वतःविषयीचा अपराधी डंख उद्ध्वस्त झाल्यासारखी सुद्धा ढेपाळली. तिला काहीच समजेच ना. तेवढ्यात पोलिसांनी तिला विचारलं, तुम्ही कोण मुलीच्या? मी आई आहे हो.
सुधा रडायलाच लागली. रडू नका, प्रश्नांची नीट उत्तरं द्या. ते म्हणाले, काय करता तुम्ही? एका फॉरेन कंपनीत जॉब करते. तुमचे मिस्टर? बेंगलोरला असतात ते. म्हणजे दिवसभर तुम्ही नसता? सुधाने नकारार्थी मान हलवली. तोंडाने सांगा, दिवसभर घरी नसता? होय. किती वाजता घरातून जाता आणि परत किती वाजता येता? सकाळी 8ला जाते. परत येता किती वाजता? संध्याकाळी 8, 9, कधी 10. कामावर अवलंबून असतं ते. छान. ते हसले, म्हणाले, पोरीच्या आई म्हणून घेता ना? मग काय हे, पोरीची काळजी आहे की नाही? नवरा बेंगलोरला, तुम्ही इथे 12-13 तास घराबाहेर. पुरीला जन्माला कशाला घातलं? तुम्ही जॉब करत फिरा, पैशाच्या मागे पळा, आणि आम्ही इथं बसतोय निस्तरत. अहो काय बोलताय? राधाबाईनं मध्येच विचारलं. तुम्ही गप्प बसा. अलीकडच्या या अशा आईबापांना आपण काय करतो याची अक्कल नाही. नुसता पैसा दिसतो यांना. घर नाही दिसत, पोरं नाही दिसत. पोरांसाठी वेळ द्यायचा नसेल तर पोरांना जन्माला कशाला घालायचं? साहेब, याचा तपासाशी काय संबंध? राधा पुन्हा बोलली. तपासाशी नाही, पण घटनेशी आहे. अशा घटना घडण्यासारखी परिस्थिती तयार करतात हे लोक. हे कुठे बलात्कार होतो, कुठं पोरं पोरी वाहवत जातात, व्यसनं करतात, ड्रग्सच्या आहारी जातात, रेव पार्ट्या करतात, आणि हे दिवटे पालक पैशाच्या मागे. पोरांच्या तोंडावर पैसा फेकला किंवा नोकरांच्या भरवशावर पोरं सोपवली की झालं. पैसा सर्वस्व नसतो, हे कोणीतरी सांगायला हवं यांना. ताड बोलत होते साहेब. सुधाला आपल्याला कुणी नागवं करून झोडपल्यासारखं वाटत होतं. आपण खरंच पैशाच्या मागे लागलो आहोत का? आपण चुकतो आहोत का? यशसुद्धा हेच म्हणायचं, पोरीकडे लक्ष दे, पार्ट टाइम जॉब कर किंवा जॉब सोड. पण आपल्यासमोर भरायचे हप्ते दिसत होते. एवढ्या महागड्या फ्लॅटची गरज होती का? कर्जाचा डोंगर डोकीवर नसता तर आपण पैशामागे धावलो नसतो. पार्ट टाइम जॉब करून आपल्याला श्रावणीकडे लक्ष देता आलं असतं. मनात असंही आलं, या सगळ्यात यश कुठे आहे? श्रावणीची जबाबदारी त्याचीही नाही का? श्रावणीची आठवण येताच ती पटकन म्हणाली, मी जाऊ शकते का आता हॉस्पिटलमध्ये? हो, पण त्याआधी एक सांगा, तुमच्या मुलीने कधी मामाविषयी तक्रार केली होती? कसलीही? होय, सुधा म्हणाली. कधी कधी ती म्हणायची की मामा मला आवडत नाही, त्याला येऊ नको म्हणून सांग. बरोबर. याचा अर्थ मामाचं वागणं तिला आवडत नव्हतं. ती ते तुम्हाला सांगायची, पण तुम्ही लक्ष दिलं नाहीत. तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. हो, 4 वर्षांची पोरगी, एवढी लहान, आणि तो सख्खा भाऊ. मला खरंच काही शंका आली नाही. मी दुर्लक्ष केलं तिच्या सांगण्याकडे. साहेब, हे दुसरंच कुणी केल्याची शक्यता पण आहेच ना? राधाबाई सुधाकडे पाहत म्हणाली. यांचे भाऊ असं कसं करतील? ते आम्ही पाहूच. जा आता तुम्ही. पोलीस केस झाल्यानं पेपरला बातम्या आल्या. 4 वर्षाच्या बालिकेवर तिच्या मामाकडून बलात्कार. वार्ताहरांनी बातमी उचलून धरली. TV बातम्यांमध्ये त्याची ब्रेकिंग न्यूज झाली. विवेकला तर पोलिसांनी अर्ध्या तासातच पकडलं. तो नाहीच म्हणत होता, बलात्कार केल्याचं नाकारत होता. माझ्या भाचीवर मी कसा बलात्कार करेन? मला दुकानातून अर्जंट फोन आल्यानं मी गेलो. मला जावं लागलं. वाटलं राधाबाई येईलच एवढ्यात, पण ती येण्याआधी हे कुणी केलं मला माहीत नाही.
मोबाईलवर पडलेला नंबरही त्यानं दाखवला, पण कशाचा काही उपयोग झाला नाही. वैद्यकीय तपासात त्याचं 3 तासापूर्वी वीर्यपतन झाल्याचं निदर्शनास आलं. त्याचा अंश श्रावणीच्या कपड्यांवरही होता. तो वाचणं शक्य नव्हतं. त्याला अटक झालीच. न्यूजपेपर्सवाल्यांची, TV चॅनल्सवाल्यांची माझ्या मुलाखतीसाठी धडपड सुरू झाली. आप्तस्वकीय भेटणाऱ्यांची तर कीव करावीशी वाटली. जीव हैराण केला सगळ्यांनी. त्यात फोन रिंग तर सतत वाजायची. फोन स्विच ऑफ करता आला, पण बाकीच्यांचं काय? पै पाहुण्यांची हॉस्पिटलमध्ये रीग लागली. या सगळ्याला तोंड द्यायचं की श्रावणीकडे लक्ष द्यायचं? जीव चरपडायला लागला. नुसती घालमेल. श्रावणी तर कोमातच होती. सुधा रात्रंदिवस श्रावणीजवळ बसून होती. तिनं यशला फोन केला. वाटलं यश लगेच धावून येईल, पुरीवरच्या अत्याचारानं कोलमडून जाईल. पण तो आला 3ऱ्या दिवशी. आला तो धुसफुसतच. चौकशी नाहीच, काळजीही नाही. रागात सुधाला म्हणाला, झालं समाधान? 1000दा सांगत होतो नोकरी सोड, पण नाही. पैसा मोठा होता तुला, करिअर मोठी होती, पोरीपेक्षा मोठी. भोगा आता. पुरीचा बळी दिलास. आत्ता जीव शांत झाला असेल तुझा. ताड बोलून तो निघूनही गेला. नंतर फोन केला, माझी श्रावणी जशी होती तशी मला हवी. तशी ती झाली तर बरं, नाहीतर तुझा माझा संबंध संपला. सुधा खचली. यशचा भयंकर राग आला. अशा माणसावर प्रेम केलं मी, याच्यासाठी घरदार सोडलं. किती प्रेमळ होता, किती काळजी करायचा. म्हणायचा, घाबरू नको, आई वडिलांनी संबंध तोडले म्हणून मी आहे ना, मी ती उणीव भरून काढीन. आणि हे असं कसं झालं? माणूस एवढा बदलतो? प्रेम बीम सगळं खोटंच आहे की काय? मग खरं काय? खरं त्याचं फक्त पुरुष असणं, स्वतःचा अहंगंड जोपासताना दुसऱ्याचा विचारही न करणारं पुरुषत्व, बायकोचा नवरा असणं, मुलीचा बाप असणं, एक चांगला माणूस असणं, जिव्हाळ्यानं संसार करणं, याच्यापासून बाजूला कसा गेला तो? की आपलंही काही चुकत गेलं? सुधाला काही समजत नव्हतं. पण एक गोष्ट खरी होती. ज्यावेळी सुधाला खरी गरज होती, आधार हवा होता, त्यावेळी सगळं विसरून त्यानं तिला आधार द्यायला हवा होता. पण सगळा दोष तिच्याच माथी मारून तो निघून गेला. एक दिवस सुधाची आई हॉस्पिटलमध्ये आली. सुधाला आधी रागच आला. आपल्याला भेटण्यासाठी, आपल्या नातीला बघण्यासाठी हे असं काही होण्याची आई वाटच बघत होती की काय? मनात असंही आलं, आपल्याला सावरण्यासाठी, आधार देण्यासाठी ती आली असेल, किंवा आपल्या मुलानं असं केलं म्हणून पश्चातापानं ती आली असेल. आपण तर सुधावर अन्याय केला होताच. आता पोरानं तर लाज आणली होती, हे व्यक्त करण्यासाठी आली असेल. पण कुठलं काय? आई आली होती तिच्या पोराला वाचवण्यासाठी. झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षर न काढता ती सुधाला म्हणाली, केस मागं घे. सुधाला रागच आला. ती रागातच म्हणाली, हे सांगण्यासाठी आलीस तू? सुधा खेकसलीच आईवर. केस मागं घेऊ मी? का मागं घेऊ? अगं, उभं आयुष्य आहे त्याच्यासमोर, आणि माझ्या पोरीचं आयुष्य अजून सुरूसुद्धा झालं नाही ग ते. म्हणूनच म्हणते, केस मागं घे. त्याचा संसार आहे, मुलं बाळं आहेत. त्याच्या बायकोला काय वाटत असेल? मुलांना बापाबद्दल काय वाटेल? आणि माझं काय? माझ्या मुलीचं काय? मला काय वाटतंय? मी कशी सहन करते, कशी जगते, त्याचं काय? झालेलं झालं, चुकला तो. माफ कर त्याला आणि केस मागं घे, म्हणजे सुटेल तो. हे सांगण्यासाठी आलीस तू? कमाल आहे तुझी. तुला वाटलंच कसं अशा नालायकाला मी सोडेन असं? अगं,
4 वर्षाची माझी मुलगी, 4 वर्षाची ग, फक्त 4 वर्षाची. तिच्याशी असं वागला तो. लाज कशी वाटली नाही ग त्याला? नात्याची नसली तरी निदान वयाची तरी लाज. काय वाटलं असेल ग तिला? आपला मामा, कोळ शरीर ग तिचं. एवढीशी नाजूक कळी चेंदा मेंदा केला ग तिचा. योनी फाटली तिची, रक्तबंबाळ झाली. आणि तू त्याला सोडायची भाषा करतेस? कशी सोडू त्याला? का सोडू? पुन्हा दुसऱ्या कळ्यांची वाट लावायला? नाही, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. सुधा रडकुंडीला आली, पण तिच्या आईला ते दिसत नव्हतं. नव्हे, त्याला तिच्या दृष्टीनं किंमत नव्हती. तिला दिसत होता फक्त गजाआडचा पोरगा. हवं तर मी पाया पडते तुझ्या, तिची आई म्हणाली. आम्ही तुझ्या लग्नाला विरोध केला, तुमच्याशी संबंध तोडला. त्याची शिक्षा त्याला देऊ नकोस. सोड त्याला, केस मागं घे. सुधा वैतागलीच. भयंकर राग आला तिला आईचा. कुठली गोष्ट कुठे जोडते ही? तो असं वागला नसता तर मला केस करण्याची गरज काय होती? त्याच रागात ती म्हणाली, काय बोलतेस कळतंय का तुला? आणि शिक्षा देणारी मी कोण ग? गुन्हा त्यानं केलाय, शिक्षा तर त्याला व्हायलाच हवी. मी पाया पडते तुझ्या, पण वाचव त्याला. आईनं खरंच पाय धरले सुधाचे. सुधा गोंधळली, पाय सोडून बाजूला जाऊन राहिली. खूप राग आला तिला आश्चर्यही वाटलं. लेकासाठी किती लाचार झाली ही. आणि लेकीच्या लेकीसाठी काहीच नाही. मी फक्त यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं, जातीबाहेरच्या मुलाशी लग्न केलं, तर यांनी संबंध तोडला. त्यात मी कुठला गुन्हा तर केला नव्हता. आणि लाडक्या पोरानं 4 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केला, तरीही त्याला वाचवते. काय म्हणावं हिला? विवेक घरी यायला लागला, त्याचा किती आनंद झाला होता आपल्याला. वाटलं होतं बाकीच्या नात्यांची ऊब नाही मिळाली पोरीला, निदान मामाचं प्रेम तरी मिळतंय. पण हा तर शकुनी मामापेक्षाही नीच निघाला. अशा माणसाला वाचवायला आली आई. स्वतः एक स्त्री असून अशी कशी वागू शकते? दुर्दैव म्हणजे हिनं श्रावणीची साधी चौकशीही केली नाही. श्रावणीकडे ढुंकूनही बघितलं नाही ना. श्रावणी कशी आहे, तिचं काय झालं, माझ्यावर कोणता प्रसंग आलाय, मी कशातून जाते, मला किती त्रास होत असेल याचं तिला काहीच नव्हतं. तिला फक्त वंशाचा दिवा वाचवायचा होता. असा दिवा वाचवायचा होता जो उजेड न देता विषारी आग ओकून सगळं उद्ध्वस्त करत होता. त्याला कशाचा धरबंदच राहिला नव्हता. त्याला न नाती समजत होती, न वय समजत होतं. नुसती गुर्मी होती पुरुष असल्याची. आपल्याला कोण काय करणार आहे याची बेफिकिरी होती. अशा विकृत माणसाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, म्हणजे दुसरे 10 पुरुष सरळ वागायला लागतील. असलं काही करताना 100 वेळा विचार करतील. याला सोडता कामा नये. आपल्या निर्णयाशी ठाम राहत सुद्धा म्हणाली, तू जा आता. खरं तर तुला आई म्हणायलाही जीभ उचलत नाही माझी. तू जा आता, जा. कशी जाऊ? बाहेर तोंड दाखवायला जागा नाही राहिली. मग नको दाखवूस. आणि तोंड दाखवायला जागा हवी असेल तर माझ्या बाजूने उभी राहा. माझ्या पोरीच्या न्यायासाठी लढ. मग कौतुक करतील तुझं लोक. उजळ माथ्यानं फिरशील. मग डोकं फिरलंय तुझं, म्हणून आमच्यावर ही वेळ आली. माझ्यामुळं? सुधा म्हणाली, मी सांगितलं होतं त्याला असं वाग म्हणून. सगळ्या मर्यादा त्याने ओलांडल्या आणि चूक माझी. मी तुमच्यावर ही वेळ आणली. सुधा चिडलीच. कबूल आहे, चुकलाय तो, चुकलाय. माफ कर त्याला. केस मागं घे. नाही,
मी माफ नाही करू शकत त्याला. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुझ्या आईसाठी एवढं कर, निदान तुझ्या बाबांसाठी तरी. कोण आई, कोण बाबा? माझ्यासाठी संपलेत ते तेव्हाच. आणि जी आई उरली होती ती तू आत्ता संपवलीस, मारलीस तिला. बोलवतो तरी कसं ग तुला? मी बोलत नाही, मी बोलत नाही. माझ्यातली आई बोलते, माझ्यातली बाई बोलते. हे बघ, बघ या पोरीकडे बघ जरा. 15 दिवस झाले अशी कोमात आहे ती. जिवंतपणी मेल्यासारखी जगते. ते तुझ्या त्या नालायक पोरामुळं. या पोरीचं, या 4 वर्षाच्या पोरीच तुला काही नाही. आई नव्हेसच तू, आई नव्हेस. आई असलीस तर ती फक्त पोराची आई आहेस, पोरीची नाही. जा, जा तू, जा, जा. आई गेली. नंतर बाबांचा फोन आला, धमकावणीचा. म्हणाले, केस मागं घे, नाहीतर बघ काय होईल त्याचा विचार कर. सुधा घाबरली नाही, वाईटही वाटलं नाही तिला. आई असं वागली तर बाबांकडून काय अपेक्षा? ती ठामपणे म्हणाली, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी केस मागे घेणार नाही. शेवटी विवेकची मुलं आली. सुधाच्या आईवडिलांनी हे शेवटचं शस्त्र सोडलं. त्यांना वाटलं सुधा विरघळेल मुलांपुढे. बाबांना वाचवात त्या. 8 वर्षाची रचना रडायला लागली. सुधासमोर प्रश्न पडला, काय आणि कसं सांगायचं हिला? बाबांना सांगता आलं, आईला तोडता आलं, पण एवढ्या लहान मुलीला काय सांगणार? कुठल्या तोंडानं सांगणार की तिच्या बाबांनी श्रावणीवर बलात्कार केला म्हणून? बलात्कार म्हणजे काय हे ज्या पोरीला माहीत नाही तिला काय सांगणार? रचनाला वाटत होतं आपले वडील निर्दोष आहेत. आत्यानंच त्यांच्यावर आळ घेऊन पोलिसात दिलंय. सुधा एवढंच म्हणाली, हे बघ रचू, माझ्या हातात काही नाही ग आता, आणि तुझ्या बाबांच्या हातातही काही राहिलं नाही. आम्ही काहीच करू शकत नाही आता. जे करायचं ते पोलीसच करतील. पोलिसांवर विश्वास आहे ना तुझा? रिचानं मान हलवली. तुम्हा दोघांना टीव्हीवरचे पोलिसांचे कार्यक्रम आवडतात की नाही? दोघींनी पुन्हा मान हलवली. हां, तर पोलीस चांगले असतात. तुमचे बाबा दोषी नाहीत याची खात्री पटली की ते सोडतीलच त्यांना. नक्की? अगदी नक्की. जा आता. मुलांना किती पटलं कुणास ठाऊक, पण मुलं गेली. महिन्याभरानंतर डॉक्टरनी श्रावणीला घरी पाठवलं. म्हणाले, डिस्चार्ज घेऊन तुम्ही घरी जाता. किती दिवस राहाल इथे? कितीही दिवस ही अशीच राहील. कदाचित महिन्याभरात कोमातून बाहेर येईल किंवा 2-4 वर्षानंतर बाहेर येईल. तेव्हा इथं राहण्यापेक्षा घरी जा. सिस्टर येऊन बघेल रोज. काही वेगळी हालचाल वाटली की ताबडतोब फोन करा. ह्या गोष्टीलाही आता 2 वर्ष झाली. श्रावणी अजून तशीच. राधाबाईच्या जीवावर सुधानं पुन्हा स्वतःला कामात गुंतवून ठेवलं. कामात राहिल्यानं त्रास कमी होतो, शिवाय पैसा हवाच होता. जगणं सुटणारं नव्हतं. हप्ते होतेच फेडायचे, शिवाय कोर्टाचा खर्च वाढला होता. कोर्टाच्या फेऱ्या वाढल्या होत्या. तरी सुधा उभी होती, लढत होती. तिने पळपुटेपणा केला नव्हता. श्रावणीला किमान न्याय मिळावा, बलात्काराला शिक्षा व्हावी म्हणून ती झुंजत होती. आणि आज 2 वर्षांनी निकाल लागला होता. विवेकला अजन्म कारावासाची शिक्षा झाली होती. या काळात तिने फोन बदलला होता. बदललेला नंबर तिने कुणालाही दिला नव्हता. कुणाशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. आपलं काम, आपण आणि आपली श्रावणी, एवढंच तिचं विश्व झालं होतं.
आणि या विश्वाला आज न्याय मिळाला होता. लोक कौतुक करत होते, अभिनंदन करत होते, जिंकल्याबद्दल पाठ थोपटत होते. टी व्हीवर तरुण तरुणी, स्त्री पुरुष, कार्यकर्ते, महिला संघटना साखर वाटून आनंद साजरा करत होते. सुधाला हे बघवत नव्हतं. तिच्या आईने तर पुन्हा जखमेवरची खपली काढली होती. त्याचा तिला खूप त्रास झाला होता. म्हणूनच सुधा सकाळपासून जास्तच अस्वस्थ झाली होती. तिला खूप एकटं एकटं वाटत होतं. त्यातून ती स्वतःलाच दोष देत होती. जाऊ दे, तिने स्वतःच्या मनाला समजावलं. किमान श्रावणीला न्याय तरी मिळाला. विवेक सुटला असता तर आणखी 10 विवेक निर्माण झाले असते. बघ ना श्रावणी, श्रावणीचा हात हातात घेत सुधा म्हणाली. श्रावणी, अगं तुझे डोळे हसतायत. तुझ्या डोळ्यात जिवंतपणा डोकावतोय. डॉक्टरनी सुद्धा सांगितलंय की कधीही तुझं शरीर तुला साथ देईल. वाढत्या वयाबरोबर तुझा मेंदू पुन्हा सक्रिय होईल. मी वाट पाहीन तुझ्या परतण्याची. मला खात्री आहे एक ना एक दिवस तू परत येशील. तुला यावंच लागेल. मी एकटी आहे ग. मला तुझी गरज आहे. तू मला हवं तर स्वार्थी म्हण, चालेल मला. पण बेटा, लवकर परत ये. मी तुझी वाट पाहते. खरं खरं, तुझी शपथ. श्रावणीकडे बघून सुद्धा हसली. श्रावणीचे डोळे हसल्यासारखे दिसत होते, पण हसत नव्हते. फक्त श्वास चालू होता, तिचा आणि सुधाचाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.